नमस्कार. सध्या आपण आलेलो आहे महानगरपालिकेत आणि इथे याचे कारण म्हणजे जेव्हापासून हे वर्ष चालू झालेले आहे तेव्हापासून पुण्यामध्ये 148 केसेस डेंग्यूचे रजिस्टर झालेले आहेत आणि हा जून महिना चालू होताच म्हणजे नुकतेच आता 10 ते 11 दिवस झालेले आहेत आणि सध्या पुण्यामध्ये 15 केसेस डेंग्यूचे झाले. तर सध्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर डिगे जे सहाय्यक आरोग्य अधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पुणे महानगरपालिका सध्या या गोष्टीमध्ये कशा प्रकारे दक्षता घेते. सर, पुणे महानगरपालिकेने आतापर्यंत कोणते म्हणजे डिसिजन घेतले या गोष्टीला घेऊन? सर्वप्रथम मी सर्व पुणेकरांना महानगरपालिकेच्या वतीने सांगू इच्छितो की जानेवारी महिन्यापासून जरी 152 संशयित रुग्ण आणि 8 हे कन्फर्म डेंग्यू केसेस जरी असल्या तरी घाबरून जायचं काही कारण नाहीये, कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी निश्चित कमी आहे. यावर्षी आपण उन्हाळ्यामध्येच जे आपले तात्पुरते ब्रीडिंग स्पॉट असतात डासांचे ते नष्ट करण्याची तसंच जलपर्णी निर्मूलनाची कारवाई मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे डासांचा उद्रेक हा गेल्या वर्षीच्या तुलनेत आता यावर्षी कमी आहे. तरी सुद्धा येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने याची पूर्ण तयारी केलेली आहे. यामध्ये आम्ही जोखीमग्रस्त भागांचं सर्वेक्षण, त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने आता आपण गेल्या महिन्यामध्ये 25 तारखेला मलेरिया दिवस आणि 16 मेला म्हणजे 25 एप्रिलला मलेरिया दिवस आणि 16 मेला डेंग्यू दिवस साजरा केला. त्या निमित्ताने आपण स्कूल रॅली आणि घरोघरी हाऊस व्हिजिट्स या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागरण केलेले आहे. त्याचबरोबर आम्ही जे आमचे इतर विभाग आहेत त्यांच्याशी समन्वय साधून जे डास उत्पत्तीची स्थानं आहेत ती मुळात नष्ट करायची, म्हणजे अर्धवट असणारी कन्स्ट्रक्शन्स किंवा विकास कामं या ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी त्यांचे संपर्क साधलेला आहे. याखेरीज आपण येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कीटकनाशकांचा पुरेसा साठा आपल्याकडे ठेवलेला आहे. आपण जास्तीची मॅनपॉवर थोडीशी मिळण्यासाठी पण प्रयत्नशील आहोत आणि आपल्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन मध्ये जे आपल्याला अळीनाशक कार्यक्रम हा अधिक प्रभावीपणे राबवायचा आहे. त्याकरता आपण आगामी काळात शाळेतील मुलांना सुद्धा डेंग्यूच्या डासाची अळी ओळखण्याचं प्रशिक्षण देणार आहोत. अशा प्रकारे अनेक विविध माध्यमातून आपल्या विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे. सर, आता तुमचा पावसाळा चालू झालेला आहे आणि पुण्यामध्ये म्हणजे महानगरपालिका इतकी करून सुद्धा बऱ्याच ठिकाणी कचरा खूप आहे आणि कचऱ्यामुळे म्हणजे डास जास्त होत आहेत सध्या शहरामध्ये. तर त्याच्यासाठी पण तुमचं काही बोलणं वगैरे झालेलं आहे जे कचरा विभाग जो कचरा सांभाळतोय त्यांच्याशी? आपले माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांनी गेल्या महिन्यातच सर्व विभागांना डेंग्यूच्या उपाययोजना संदर्भात एक परिपत्रक जारी केलेले आहे. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग असेल किंवा अतिक्रमण विभाग असेल की जिकामे टायर्समध्ये पाणी साठतं अशा वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या नेमून दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. परंतु या बाबतीत म्हणजे घनकचरा व्यवस्थापन विभागावर पूर्णपणे अवलंबून न राहता नागरिकांनी सुद्धा त्यांच्या घराच्या परिसरामध्ये रिकामे डबे, टायर्स, त्याच्यानंतर टेरेसवर नारळाच्या करवंट्या किंवा न वापरत असलेले आळगळीचे साहित्य असं ठेवू नये, जेणेकरून पावसाचं पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होणार नाही. आणि सर, हे जे डास आहेत तुम्ही नागरिकांना पर्सनली काय सांगाल या गोष्टीबद्दल की तुम्ही अशा डासांपासून वाचून राहू शकता? कारण कचरा म्हणजे फक्त एक कचरा निधन नाहीये त्या गोष्टीचा. बरोबर. आम्ही आता नुकतीच खासगी डॉक्टरांची पण त्यांना पण आम्ही सूचनापत्रक जारी केलेले आहे आणि खासगी डॉक्टरांना आपण असं सूचित केलेलं आहे की तुमच्याकडे जे रुग्ण येतील त्यांना तुम्ही तुमच्या स्तरावर पण जे पर्सनल प्रोटेक्शन म्हणतो आमच्या भाषेमध्ये की व्यक्तिगत उपाययोजना याबद्दल माहिती द्या. जसं की दिवसाच्या वेळेस लांब बाहेरचे कपडे घालणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे, डास येऊ न देणे, दिवसा झोपायची सवय असल्यास मच्छरदाणीचा वापर करणे. ज्या घरामध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह किंवा चिकनगुनिया पॉझिटिव्ह रुग्ण आहे अशा रुग्णाला पूर्ण वेळ मच्छरदाणीमध्ये ठेवणे. घराच्या आतमध्ये कूलर्स असतील, फ्रीज असतील याच्या मागच्या बाजूला पाणी साठवू न देणं. डास रिपेलंट ज्या क्रीम्स मिळतात किंवा जे मॉस्किटो रिपेलंट औषधं असतात गुड नाईट वगैरे सारखी त्याचा वापर करून नागरिकांनी घरात पण स्वतःपासून बचाव करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी डेंग्यूचा रुग्ण आढळतो त्या ठिकाणी महापालिका स्वतःहून ऍक्शन घेते. तिथल्या 100 घरांचा सर्व्हे करते, तिथले डास अळी नष्ट करते किंवा ऍडल्ट मॉस्किटोच्या अगेन्स्ट दूर फवारणी वगैरे केली जाते. परंतु सरसकट सर्व सोसायटी आणि घरांमध्ये जाऊन हे करणं महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरापुरती जरी उपाययोजना केली तरी
सर्व पुणेकर या डेंग्यूच्या आजारापासून संरक्षित राहू शकतो. आता पुणे महानगरपालिका ह्या परिस्थितीला कशा प्रकारे हाताळणार आहे ते तर आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज.स्कूल.